पावलं का हे अजून एक तरी कमा हा दादा पुढे थोडी तुझा भवानी माता की जय असं करायला भारत माता की जय वाजलेत 6:30 वाजलेत आणि मी 5 वाजताच उठले तयारी करायला. रात्रभर काही झोप लागत नव्हती. गाडी निघाली. गाडी माझ्या स्टॉपला गाडी 6:45 वाजेपर्यंत येणार आहे. सगळं पॅकिंग वगैरे झाले. खायला वगैरे बिस्किट घेतले रस्त्यामध्ये खायला. तर आज आम्ही चाललोय ट्रेकिंगला. म्हणजे 1 डे ट्रेकिंग आहे आणि एका दिवसामध्येच रिटर्न येणार आहे. तर असं एका मस्त ठिकाणी चाललोय आम्ही. आमची ट्रिप खूप दिवसापासून तयार होत होती. तर फायनली ह्या संडेला तयार झाली आणि पावसाने मेहरबानी करावी की पाऊस नको यायला. कारण तसं काही व्यवस्था केलेली आहे पावसाची पण. म्हणजे रेनकोट छत्री वगैरे घेतलेली आहे. तर सर्व एक्साइटेड आहे तिथे जायला त्या ठिकाणी. तर तुम्ही सोबतच राहा. तर तयारी होती 8 दिवसापासून आणि नेमकी कालच घाई झाली. आणि फायनली सगळ्या वस्तू वगैरे घेतलेल्या. आणि मुलींचं माहिती ना कुठे जायचं राहिलं तर टेलरकडे झाल्याशिवाय त्यांना काही गमत नाही. मग टेलरकडे माझे 2 टॉप दिलेले होते तर ते मी रात्री घेऊन आले. खूप लेट झाला होता आणि लेट झोपले होते. सकाळी पण उशीर झाला. म्हणजे अर्धा तास उशीर झाला मी त्याला. फायनली मित्रांनो तर मी आज चालले फिरायला. म्हणजे खूप दिवसांनी फिरायला चाललेलं आहे आणि खूप भारी ठिकाण आहे ते तुम्हाला कळेलच. सोबतच राहा. व्हिडिओ स्किप नका करू. तर कसं वाटतंय टॉप? कसे दिसते मी? तरी बघा हेअरस्टाईल केली. 1 तास म्हणजे जवळजवळ 1.25 तास मी हेअरस्टाईल करत होते. आणि काल बघितले होते कशी काय ते एका साईडला येत होती तर एका साईडला येत नव्हती. तरी पहा कशी आहे पहा तुम्ही. आणि राहिला प्रश्न इयरिंगच सापडत नव्हते. हे घेतलेत. अजून 2 घेतलेत इयरिंग. कारण का तिथे आम्हाला ड्रेस चेंज वगैरे करायला त्याच्यावरती मॅचिंग पाहिजे ना. चला तर मग. बाय. तर आता बस आलेली. अजून कोणी आले नाहीत. याची बाकी आहे सर्व. आम्ही एक स्टॉप घेत चाललेलो आहोत. खिलाडी नारळ सोलायचे समोर फोडतात ना का? नारळ आता कसं करायचं? हर हर महादेव. गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. आई तुझा भवानी माता की जय. असं करायला भारत माता की जय.
खूप थकले सर्वजण, सर्वांना भूक लागले. आता आम्ही नाश्ता करायला थांबणार आहोत. आम्ही खूप जमलो यार. मेकअप पण उतरलेला आहे. नाश्ता करायला आमचं चांगलं हॉटेल. गरमागरम उसळ खाणार आहे. टचअप करून घ्या काय. आम्ही चाललोय भोरगिरीला आणि पाऊस पण खूप आहे. नाश्ता वगैरे करून आता आम्ही शंकराच्या मंदिरामध्ये दर्शन वगैरे घेतलेलं. खूप प्राचीन कालीन मंदिर आहे इथे. दर्शन घेतलेलं आणि आम्ही पुढच्या प्रवासाला आता चाललेलो आहे. हर हर महादेव बोला सर्वांनी, हर हर महादेव. पहिला सोमवार आहे म्हणजे श्रावण चालू झालाय आणि खूप गर्दी आहे इकडे भीमाशंकर साईडला.